तिला श्वेतपत्रिका कशाला म्हणायचं? हजारो कोटी रुपयाचे घोटाळे झाले, त्याचा उल्लेखच जी श्वेतपत्रिका करत नाही. पाण्यासारखे पैसे वाहून गेले, लोकांच्या तिजोऱ्यांचं सिंचन झालं, पण त्याचा कुठलाही उल्लेख ज्या श्वेतपत्रिकेत सापडत नाही. त्या श्वेतपत्रिकेला क्लीन चिट मिळाली अशा प्रकारचं स्वतःच पाठ थोपटून घ्यायची आणि परत यायचं. मला असं वाटतं की हा सगळा फार्स आहे. अजितदादांना मंत्रिमंडळात येण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. आम्ही याच्यावर आक्रमक आहोत. आमचं स्पष्ट मत आहे, जोपर्यंत सिंचन घोटाळ्याची एसआयटीच्या मार्फत चौकशी होत नाही, आमच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी श्री एकनाथराव खडसे आणि श्री विनोद तावडे यांनी घोषित केलंय, आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही. आम्ही अत्यंत आक्रमक आहोत. जनतेच्या पैशावर जी दरोडेखोरी झाली आहे ती आम्ही खपवून घेणार नाही. त्याला कलर का मारतो दादांचं बरोबर लक्ष राहतं. एक सुटलाय मध्ये एकाला इकडनं रंगकाम दिलं होतं, एकाला तिकडनं दिलं होतं. त्या प्लेअरवर दोघांचं भांडण झालं. हा खुलासा